थोडा माईक जवळ हम्म. माईक 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 जवळ. मी आता माझ्या जेव्हा मी वचनामध्ये आलो ना तेव्हाच मी आता साक्ष देतो. वो भाई कह रहे हैं कि कल जो उन्होंने गवाही दी, वो जो वचन मिलने के पहले की जिंदगी थी, तो उसने क्या दिया, वो गवाही दी कि क्या था उसका जीवन. अब आज ये भाई बताएगा कि सिर्फ 2 वचन उनको क्या मिला जिंदगी में, उसको मिला, और वो वचन के साथ, उस बीज के साथ उसने क्या किया. बराबर है. तो इसमें हम लोग जो सीख रहे हैं कल से, इसमें हमको और समझ में आएगा कि कैसे ये बोने का और काटने का दृष्टांत काम करता है. सीखना है, जानना है उनके बारे में क्या हुआ था क्या नहीं, वो हमको सब बताएंगे, क्योंकि उनके गवाही से हमें पता चलेगा कि हम भी वचन का इस्तेमाल कैसे कर सकते हैं. क्योंकि वो कहते हैं कि मैं बचपन से क्रिश्चियन था, कैथलिक था, लेकिन वचनों का ज्ञान नहीं था. ज्ञान था कुछ भी नहीं था. वो बोलते पूरा बाइबल मेरे पास था, सब कुछ किया, लेकिन सिर्फ 2 वचन ने मेरा जीवन बदल दिया. तो वचन नहीं था क्या पहले? हाँ था. तो क्यों नहीं बदला? ज्ञान के अभाव से, और उन्होंने वो चीज बोया ही नहीं था. जेव्हाशी आमच्या घरी ब्रदर आले आणि मला वचन दिलं आणि मी बेडवर होतो, तेव्हाशी उठलो ते आज पावत मी चालतो, म्हणजे घरी घरी जातो, वचन देतो. ते तो वो कहते हैं जब से मुझे 2 वचन मिला, मैं तो मरने की इसमें खड़ा था. कतार होती है ना मरने के लिए, उसमें खड़ा था, लेकिन जब से वह वचन मिला, वहां से मैं उड़ गया, और तभी से अभी तक मैं खड़ा हूं. ते मग आमचे घरी ब्रदर यायचे, आम्ही म्हणजे मिसेस आणि मीच असायचो. आम्हाला 1 तास ते कामावरून यायचे, आम्हाला 1 तास ते वचन शिकवायचे आणि मग घरी जायचे. असे शिकवून असं म्हणजे अर्धा महिना झाला ना. आम्ही सतत वचन, ते 2 वचनाच्या रोजरी आम्ही सतत करायचो, म्हणजे एवढ्या करायचो की सकाळ उठलो की पुन्हा दुपारी, पुन्हा संध्याकाळी, पुन्हा रात्री 1 वाजेपावत 12 वाजेपावत रोजरीच वचनाची करायचो. तर मग पुन्हा तो ब्रदर वो कह रहे हैं कि जिस दिन उनको वचन मिला, उसके बाद ब्रदर मतलब मैं उनके घर पे जाता था हर रोज. उनके घर बीबी, उनकी सिस्टर और 2 उनकी बहनें थी, वो आके बैठती थी. फिर मैं काम से आके उनको रोज 1 घंटा वचन देता था, और वचन देते देते फिर उन्होंने चालू किया, वो डेली का वो वचन लेके, 2 ही वचन और कुछ नहीं, सब उन्होंने जो था वो बाकी का छोड़ दिया. 2 ही वचन लेके वो दिन रात सिर्फ जो अपना रोजरी माला होता है ना, उसके ऊपर बोलते गए, दिन रात बोलते थे. मग मी असं बोलत होतो वचन. ते माझी बहीण आली, म्हणजे मी बहिणीला माझ्या सांगितलं की बोलू ब्रदर येतात बोलू. तिची पण परिस्थिती एकदम जाम खराब होती. ती बोलू चल बोलू, तुझं सर्व काही ठीक होईल, ब्रदर बोलू वचनं सांगतात. मग ती माझी बहीण आली, माझ्या बहिणीला पण ब्रदरनी वचन दिलं, आणि मी पण म्हणजे जसं वचन मी अर्धा महिना जास्ती झाला मी वचन बोलत होतो, आणि मला माहिती आहे की हा माणूस कसा आजारी आहे काय, ते मी जायचो वचन द्यायचो. पण आमचे लोक कसे, म्हणजे ते कोणी घेतलं ते घेतलं, कोणी नाही घेतलं ते नाही घेतलं, म्हणजे असंच मी जायचो, त्यांना वचन द्यायचो. पण कोणाला समजत असेल ते घेतात, नाही समजत असेल ते नाही घेत. मग तो वो कहते हैं कि उनको जब भी पता चला कि वचन बोलने से मेरा तकलीफ में मरने के बेड से उठ गया है, तो उनको पता चला कि उनका जो एक सिस्टर है ना, तो उन्होंने उनके पास जाकर भी बोला कि तुम आ जाओ, तुम्हारे जिंदगी में भी इतना समस्या है, तुम आ जाओ. कोई मैं पहले इनका इतना ये नहीं था, पहचान नहीं था, सिर्फ वचन के लिए बस. तो उन बोला कि आ जाओ, कोई तो है, उन्होंने मुझे वचन दिया, और वो शाम को आते हैं,
रोज 1 घंटा हमें सिखाते तो आप भी आ जाओ, आपका भी जिंदगी बदल जाएगा। तो वो बोलते हैं वो आते थे, सीखते थे, फिर उनके बाद उनका बदला तो उन्होंने वही वचन जाके जो कैथलिक्स है उनको जाके देना शुरू किया। अभी ये कौन था जो जिसको दे रहा है, वो कौन था? लेकिन वो कहता है कि मैं जब देता था वचन, कोई लेता था और कोई, नाही. तो यही नहीं समझ में आता ऐसा क्यों होता है। ते मग मी असं वचन बोलू लागलो. मग माझ्या मिसेसची ती मावशी बहीण होती ना, तिला जाम प्रॉब्लेम होता. मी तिच्या घरी गेलो आणि तिला वचन दिलं आणि तिला मी सांगितलं असं असं आहे. तिची मुलं म्हणजे अभ्यास नाही करायची, शाळेत नाही जायची. ते मी तिला वचन दिलं आणि सांगितलं संध्याकाळी आमच्या घरी आहे, तुला ब्रदर वचन देतील. मला म्हणजे 2च वचनं माहिती होती तेवढ्या. ती बोलू ब्रदर तुला वचनं देतील. ते मग ती माझ्या मिसेसची बहीण मुलांना घेऊन आली ना ब्रदर. मग ब्रदर कामावरून आले म्हणजे मी कसं कोण आलं बस माझ्या घरी की मी फोन करायचो ना ब्रदरांना, सांगायचो ब्रदर बोलू अशी अशी माणसं आहेत, तुम्ही कामावरून येशा ती इकडे आमच्या घरी वला. ते बोलले चालेल मी वलेन बोलते. मग ब्रदर यायचे. मग ती माझ्या मिसेसची बहीण आणि मुलं आली, त्यांना वचन दिलं. तो वो कहते हैं कि उनको कोई भी मिलता था, मतलब उनकी बहन के पास, उनको जब पता चला कि वचन बोलने से मेरा तकलीफ दूर हो गया है, तो उनके दिमाग में बैठ गया। क्योंकि उसके पहले वो बहुत प्रार्थना करते थे, बहुत प्रार्थना करते थे। कौन सा करते थे? म्हणजे उपवास नोवेना आपली दुःखाची दिसाना हाँ, 3-3 घंटे मी आपली हे स्थान बोलतात ते 3-3 घंटा वो घुटने पर प्रेयर करते थे। लेकिन वो बोलते कुछ नहीं हुआ। जब उनको पता चला, लेकिन वो एक चीज उनके दिमाग में थी, कोई ब्रदर आके हाथ रखेगा तो चंगा हो जाएगा। लेकिन उसको बाद में जब पता चला कि ब्रदर नहीं चंगा करने वाला है, तो जो वचन मेरे को दिया था इन्होंने बोलने के लिए, वो जैसे मैं बोल रहा हूँ, मेरा जो हालत है दिन ब दिन बदलते जा रहा है। तो उन्होंने सोचा क्यों ना जो दूसरे लोग हैं, उनके बहन भाई आपस में परिवार है, तो हम काम से छूटते थे तो ये भाई मेरे को फोन करता था, बोलता था आज आपको आने मिलेगा क्या? मैं तो वही देखता था कौन बुलाता है। जैसे छूट गया काम से, मैं आ जाता था, तो ये भाई उनके बहन को, उनके परिवारों को लेके आता था और उनको भी वही बोलता था कि तुम ये हाथ के चक्कर में मत पड़ो। जैसे मैंने वचन लिया, ब्रदर भी आपको इसमें का वचन देंगे, आप वचन लो और दिन रात उसको क्या करो, बोलते जाओ। मगशी दुसऱ्या दिवशी मी असंच म्हणजे मी होतो ते माझ्या मिसेसची बहीण आली होती. ती मिसेसला प्रॉब्लेम सांगत होती की माझ्या मुलगी अशा करतात तशा करतात. ते तिने मला सांगितलं असं की यांचा प्रॉब्लेम आहे. ते मी तिला बोलू संध्याकाळी ये तू, ब्रदर येणार आहेत बोलू. आणि म्हणजे त्यांच्या मुलगी म्हणजे एकदम जास्ती कजेबिजे करायचे. ती मला सांगायची ते बघ बोलू मला 2 वचनं दिल्यात, मी वचनं बोलतो पण मला थोडा थोडा फरक आहे म्हणजे. ते तू बोलू संध्याकाळी ये बोलू. ते मग संध्याकाळी कसं माझ्या त्या मिसेसची बहीण, या मिसेसची बहीण, माझी बहीण आणि ती दुसरी माणसं म्हणजे हळूहळू एक आम्ही पहिला दोघं होतो, नंतर हळूहळू 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत आलो आम्ही. तो वो कहता है जब हमने वचन चालू किया था तो वो अकेला था, उसके बाद उनकी 2 बहन आई और 2 लोगों के लेके आया, और इतना वचन प्रभावशाली है, सामर्थ्य है उसमें कि हर एक जो व्यक्ति उसको लेके बोलता है उसका जीवन वो बदली करके ही छोड़ता है। तो उसने क्या बोला, उसकी बहन जो थी दूसरी, उसके 3 बेटियां हैं और वो हमेशा आपस में क्या करती थी, लड़ती थी। तो उन्होंने एक शाम को उनको बुलाया और उनको भी बुलाया और बोला देख, मैं ये वचन जब से बोलने शुरू किया है, मेरा जिंदगी पूरा बदली नहीं हुआ है, लेकिन मुझे उसका असर देखना शुरू मिल रहा है। तो उसने बोला तू भी जा और ये वचन ले, तू भी जाके बोल। लेकिन एक सवाल है, पूछू ना, सीखने मिलेगा। जब आपने वचन बोलना शुरू किया, तभी से आपका सब प्रॉब्लम तुरंत चला गया?
नाही बढ़ते गया. तो वो कौन बताएगा? म्हणजे एवढं वारू लागलं ना की मी बेडवरून उठलो होतो, पण माझं दुखणं चालूच होतं. माझं दुखणं म्हणजे जाम चालूच होतं म्हणजे. पण आम्ही मिसेस आणि मी रोज वचन कंटिन्यूस बोलायचो, कंटिन्यूस. दुखण्यावर मी ते लक्षच नव्हतो देत. माझं दुखत होतं मला समजवतो, पण मी वचन आपले म्हणजे दुखण्यावर मी हेच करत होतो. न एवढे म्हणजे असे प्रॉब्लेम म्हणजे वचनामध्ये एवढे प्रॉब्लेम आले ना की माझ्या मुलीशी एवढं म्हणजे असं भांडण झालं होतं ना की माझ्या मुलीला मी म्हणजे साथ नव्हतो देत. 2 महिने आवाज नव्हतो देत. ते मी म्हणजे पहिला शिव्यागाली जाम देवाचं. माझ्या मिसेसला बोला, मुलांना बोला, का माझ्या मुलीला बोला, का शेजाऱ्यांना बोला, का शिवी म्हणजे दिसाला मी किती शिव्या द्यायचो, बापरे बाप. तो वो कहते हैं कि जब वचन उनको बताया तो वो पलंग पे से उठ गए, लेकिन जब बोलना शुरू किया तो प्रॉब्लम कम हुआ नहीं, तुरंत उल्टा क्या हो गया? वाढला. बढ़ गया. अभी बढ़ेगा वचन बोल के प्रॉब्लम, तो उसका ध्यान किधर जाना चाहिए था? प्रॉब्लम के ऊपर. और यही हमारे साथ भी होता है. जब हम बीज बोने चालू करते हैं, हमारी समस्या शैतान क्या बताता है? बढ़ाता है. बराबर ना? तो हमको क्या उस पर ध्यान रखना है कि बोलते जाना है? तो वो कहते हैं जैसे मैं बोलने गया, उनके बेटी के साथ झगड़ा भी हो गया. 2 महीने तक वो लोग आपस में बात नहीं करते थे. बराबर है ना? और वो तभी भी उसने वचन को नहीं छोड़ा. परेशानी है तो भी वो वचन को बोलते ही गया, बोलते ही गया, बोलते ही गया. हो. आमच्या एक दिवशी ब्रदर घरी आले असे. ते मी ब्रदरला म्हणजे मुलीचा माझा प्रॉब्लेम सांगितला. बोलू ब्रदर मी असं असं बोलू, मुलीला बोलू घरामध्ये बोलवत नाही बोलू. ते बोलू असा झगडा आहे माझा. ते ब्रदरनी मला सांगितलं की तिच्यावर प्रेम करायचं, तू तिच्यावर प्रेम करायचं, की तू आताच तिला फोन करून सांग की सॉरी, ते मी म्हणजे राजी नव्हतो तिला माफ करायला राजी नव्हतो. ते ब्रदर सांगताना बघ. पण एक आहे जेव्हा ब्रदर जो मला पहिला स्टार्टिंगला आलते ना, ते सांगितले तू या वचनावर उभा रे, स्थिर म्हणजे नाही हलू नको. मी जे सांगेन तसंच कर. जे ब्रदर जो सांगलं मी तसंच म्हणजे स्टेप बाय स्टेप करू लागलो. तो वो कहते हैं कि उनका बेटी के साथ जब भी झगड़ा हुआ था, वो वचन तो कह रहे थे, लेकिन अंदर क्या था? राग. गुस्सा, अक्षमा. तो फसल आएगा और तकलीफ होता है. तो उनको मैंने बोला कि जो भी है वो तू क्या कर, पहला लड़की को क्षमा कर. लेकिन उसका दिल नहीं कर रहा था, क्योंकि पहले बार वो बोलता है मैं तो पूरा, अभी वो मछुआरा है, वो कैसे होते हैं आपको पता है. गुस्से में थोड़ा ये था, गाली गलौज बहुत करता था, बीबी को भी मारता था, बच्चों को भी मारता था. लेकिन वो कहता है जब पहले दिन मैं उसके घर पे गया ना, तो वो पलंग पे सोया था और उसके बाजू में एक डंडा था. किसके लिए था? मुझे मारने के लिए. किसके लिए था? मारने के लिए नहीं, मुझे नहीं. वो बोल रहा था मैंने तैयारी की है, जैसी मेरी लड़की घर के अंदर घुसेगी उसका खत्म करेगा, गेम बजाऊंगा उसका. गेम बजाएगा बोलते. ते बराबर. लेकिन उसको तभी हमने बोला तेरे को कुछ भी हो गया ना, तो भी तेरे को क्या करना है? प्रेम करना है. तेरे को आज के दिन मुंह को बंद रखना है. तो वो समस्या उसने सुना और टल गई, उसने कुछ किया नहीं. ते मी असा वचन बोलत होतो, पण माझ्या हृदयामध्ये एक वाटत होतं की माझ्या मुलीला मी क्षमा करू आणि फोन करू. ते मी मिसेसला बोललो फोन करते माझ्या मुलीला. ते मी दुपारी 2 वाजता वचनाची रोजरी करून माझे म्हणजे मला तो असं वो कहता हृदयाला है जब मैं वचन बोलना शुरू किया, थोड़े दिन बाद जो मुझे लग रहा था कि क्षमा नहीं करना है, उसके बाद उसको लगा कि अभी मेरे को किधर तो जाके लड़की को क्षमा करना चाहिए. बराबर. कैसे हो गया उसको ऐसा दिल उसका?
क्या बोल रहा था वो? वचन बोल रहा था। वैसे ही उसको बोला तो वो बोलता है, मैं बीबी को बोला कि मेरे को लगता है मेरी बेटी को मेरे को फोन करके उसके साथ बात करके उसको क्षमा करना चाहिए. तो मी म्हणजे फोन लाविला माझ्या मुलीला, फोन लाविला आणि बोललो, हॅलो बोलू कशी आहेस बोलू तू. तर डॅडी बोलते मी कसे दिस काढते मनानं माहिती बोलते मी कसे दिस काढते. तो वो कहते हैं कि उसने जब लड़की को फोन किया तो उसकी बेटी क्या बोलती है, मैं कैसे जी रही हूँ पिताजी मेरे को पता नहीं. अभी इधर क्या हो गया था, क्या लगता है तुमको? लड़की के मन में शैतान ने डाल दिया था ऑलरेडी कि तेरा पिताजी बुरा है, और पिता के मन में डाला था कि तेरी लड़की बुरी है. पिता के मन में डाला था जब तक लड़की नहीं आएगी तब तक तू उसको बात नहीं करने का. लड़की भी क्या इंतजार कर रही थी, पिता मेरा कब मुझे फोन करेगा. देखा कैसे शैतान चाल चलता है. इसीलिए हमको कैसे रहना है, प्रेम से रहना है और सावधान रहना है. फिर माझी मुली आणि मी पुष्कळ लढलो आम्ही. ते मग मी माझ्या मुलीला म्हटलं बोलू घरी आहे बोलू आता तू बोलू. तर डॅडी बोलते मी घरी येऊ, तू बोलते मारशी. ते बोलू महाराज नाही तुला बोलू ये तू बिंदास ये बोलू. तो वो कहता है जब लड़की को फोन किया, बोला बेटा तू अभी के अभी घर पर आ जा, लेकिन लड़की के मन में क्या है, ये मेरे को मारेगा, मैं नहीं जाएगी. तो इसने बोला नहीं मैं तेरे को कुछ भी नहीं करेगा, तू आ जा, घर आ जा. मग माझी मुलगी घरी आली. मी माझ्या मुलीला मग आम्हाला जी वचनं दिली होती ती वचनं दिली. माझी मुलगी पण वचन बोलू लागली. माझी मुलगी वचन बोलत असतं म्हणजे असं आम्हाला 1 महिना झाला असा मुलगी पण बोलते मी पण वचन बोलते. पण असं झालं की मुलगी आणि आम्ही पण तिच्यासाठी रोज वचनं बोलत होतो. ते माझ्या मुलीला लग्न होऊन 3च महिने झाले होते. तिला तिच्या म्हणजे सासनी त्यांचं काय जमत नाही ना, म्हणजे असं सास आणि याशी जमत नाही ना. ते माझ्या मुलीला म्हणजे अशी ती जाम टॉर्चर करायची. तो वो कहता है कि जब वो लड़की घर पे आई तो जो वचन वो बोल रहा था वही वचन उसने किसको दिया, लड़की को दिया. और ये लोग भी उसके लड़की के लिए वचन बोल रहे थे. क्योंकि क्या हुआ, वो भाई बोलते हैं कि उसकी बेटी की 3 महीने पहले ही शादी हुई थी, लेकिन उनके घर पे कुछ तो सास और उस बहू का हुआ था, इसलिए वो लोग का जम नहीं रहा था. त्यांना म्हणजे वेगळं काढलं. तो उसकी लड़की को और इनके जमाई को वो लोग ने क्या कर दिया, घर से निकाल दिया, बाहर अलग रहने को बोल नाही दिया. बाहेर म्हणजे वरतीच जागा दिली. उनके ऊपर ही उन लोग ने जगह दिया. असंच आम्ही वचन बोलत होतो. ते म्हणजे माझ्या मुलीचा एवढा प्रॉब्लेम वाढला ना की ते माझ्या मुलीला म्हणजे एवढं टॉर्चर करायचे ना की रात्रीची माझी मुलगी समुद्रामध्ये जीव द्यायला गेली. वो बोलते उसको इतना टॉर्चर करते थे घर वाले, इतना टॉर्चर करते थे कि वो परेशान होके रात को उसकी बेटी घर से निकल के समुद्र में जान देने के लिए चली गई थी. मग तशी ती आमची सगळी सोयऱ्यांच्या हातामध्ये भेटली ना. ते मग त्यांना ती त्यांच्या घरी घेऊन गेली. वो बोलते वो गई, तभी उनके रिश्तेदारों को समुद्र पे मिली तो उन्होंने समझाकर उसको उनके घर पे रख दिया. पण आम्हाला काहीच नाही माहिती 3 महिन्याचे काहीच 3 स्टोरी आम्हाला काय सांगितलीच नाही. और 3 महीने में उसके साथ जो भी हुआ वो लड़की ने पिता को कुछ भी नहीं बोला, उल्टा वो अकेली ही वहां पे झेल रही थी. नंतर मग काय माझा मुलाचा प्रॉब्लेम वाढला. त्याच्या वचनं बोलत होतो. माझा मुलगा आणि आम्ही रोजरीला एकट्टे तिघच बसायचो आम्ही आणि वचन बोलायचो. माझा मुलगा कामाला जायचा. कामावरून आला बस की त्याचं एकच, डॅडी माझ्या नाकातनी रगत येते, तोंडातनी रगत येते, म्हणजे रक्त पडायचं त्याचं. तो वो बोलता है जब हम वचन बोल रहे थे तभी भी उनका जो छोटा लड़का है वो काम पे जाता था, लेकिन उसके मुंह से और नाक से खून आना शुरू हो गया था. त्याने मी वचनच बोललं. मी म्हणजे असं हे नाही केलो, भेलो ना. तभी भी उसने वचन बोलना छोड़ा नहीं, पानी डालना छोड़ा नहीं, उसका ध्यान उधर उसने लगाया नहीं. उसने वो बोलता है मैंने उस चीज को इग्नोर किया और वचन ही बोलता गया.
मग त्याचे रगत येते ते मी ब्रदरला फोन केला ना, ब्रदरला सांगितलं, ब्रदर बोलू ऐसायचं माझ्या मुलाचं बोलू हाय, ते बोलू संध्याकाळी येणार का तुम्ही, ते बोलते येणार बोलते. ते मग ब्रदर संध्याकाळी आले, तो कामावरून पण आला होता. ते मग मी ब्रदरला त्याचा प्रॉब्लेम सांगितला. ते ब्रदरजून मग त्याला वचनं दिली, नाही ब्रदर, वचनं दिली आणि त्याला बाहेर जायचं होतं. ते बाहेर जाण्यासाठी पण त्याला वचनं दिली. मग बाहेर जाण्यासाठी वचनं दिली, पण तो कामाला जायचा यायचं, ते रक्तच त्याचं परायचं म्हणजे नाकांनी तोंडांनी. तो मला तोच एकसारखा तोच प्रश्न करायचा, डॅडी रक्त येते रक्त येते. मी त्याला हॉस्पिटलमध्ये पण नेलं, त्याचं कॅमेरा टाकीतात ते काय बोलतात एंडोस्कोपी. ते पण केलं, सर्व केलं, पण ते रक्त काय त्याचं येत नव्हतं. तो वो बोलते हैं कि उनके बेटे का जब भी खून आ रहा था तो भी मैं उन्होंने मुझे फोन किया था कि आप आओगे क्या, मेरे बेटे का ऐसा ऐसा प्रॉब्लम है. तो मैं गया, जो वचन था उनको भी दिया उनके बेटे को, लेकिन वो वचन बोल रहा था लेकिन फिर भी उसका खून रुका नहीं. तो वो डैडी को बोलने लग गया कि पिताजी मेरा खून नहीं रुक रहा है. अभी इसका ध्यान किधर है, वचन पे. लड़के का ध्यान किधर जा रहा है, तो खून क्यों नहीं रुक रहा है, किधर ध्यान जा रहा है, खून पे. तो उसके बाद उस लड़के को हमने, उसका बाहर का जॉब जाना था क्रूज शिप पे, तो उसके लिए भी किसी ने इनको बोला था कि पैसा लगेगा. तो हमने बोला उसके लिए भी हम वचन बोलेंगे, ये लो वचन. और उसने भी वो वचन लेके वो भी वचन बोलना शुरू कर दिया. आणि ब्रदर बोलले ते वचन बोलशी ते तू बिन पैशानी जाशी बाहेर गावी. जो और उसको मैंने बोला था कि अगर उसको किसी ने बोला था कि तुझे बाहर का जॉब चाहिए तो तुझे 4.5 लाख रुपया लगेगा, तो हमने बोला हम तो प्रभु में है ना, पैसा क्यों भरना है, हमारा प्रभु तो हमसे बहुत प्यार करता है. तो मैंने बोला कोई डरने का नहीं, ये वचन ले और बोल, तेरा काम फुकट में हो जाएगा, पैसे की जरूरत नहीं है. तो वो बोलता गया वचन. तो मला बोलायचा, डॅडी मी असं की बेनानं जावं चुकाला, ते त्याचं ते बोट क्रिकेट खेळायला असं असं वाकडं झालं होतं ना, वाकडं ते कसं ते मेडिकल करतात त्याला रिजेक्ट करतात ना. वो बोलते हैं मेरे बेटा मेरे को बोल रहा था कि वचन तो बोलता हूँ लेकिन मैं कभी बाहर नहीं जा सकता, क्योंकि उसका उंगली बॉल लगकर पूरा टूट गया था, टेढ़ा हो गया था. तो बोलता है मैं नहीं जा पाएगा, बोलता है डैडी. ते म्हणजे मी वचन बोलतोय 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 ते म्हणजे बिजान माझं म्हणजे एवढं दुखणं वाढलं ना, ते मी ब्रदरांना फोन नाही, ब्रदरांची संगा ती 2 महिने झाली मी कंटिन्यूस ब्रदर जिथे जातील ना तिथे मी जायचो म्हणजे प्रार्थना करायला. पण मी ब्रदरला समजलं की याचं काहीतरी गडबड आहे. ते मला ब्रदर बोलले असे की चल तुझ्या घरी जाऊ, ऐसे की तू मला तो तुझे एक दिन क्या हो गया, ये मतलब इसको मैंने पकड़ा ना, उड़ गया ना, तब से ये मेरे साथ घूमता था, जिधर जाए मैं इसको लेके जाता था. क्योंकि जो पहले के ग्रुप में था वो लोग ने तो मेरे को ठुकरा दिया, बोलता है इसको स्तुति देगा तो ये कान चंगा कान खोलता है, इसको हाथ रखने बोलेगा तो ये वचन बोलता है, इसको गाना गाने बोलेगा तो ये दुष्ट आत्मा निकालता है. इसलिए मेरे को वो लोग ने क्या कर दिया, रिजेक्ट कर दिया. मैं थोड़ी निकाला दुष्ट आत्मा, वो तो प्रभु निकाला, मेरे को क्या है. लेकिन गुस्सा किसके ऊपर हो गए, तो मेरे साथ तो कोई नहीं, तो मैं किसको लेके जाएगा, अभी जो मिला है वो, भले हम टूटे फूटे हैं जो है चलो, तो हम इसको लेके घूमते थे. तो ये बोलता है एक दिन ऐसा हुआ कि इसका जैसे वचन बोल रहा है ना, इसका कमर का जो ऑपरेशन हुआ है वो दर्द बहुत बढ़ता गया, बहुत बहुत बढ़ता गया. तो हमने बोला हम जाएगा इसको बोला चलो घर पे जाते हैं तुम्हारे. ते घरायला ब्रदर बोलते तुझे MRIचे बोलते रिपोर्ट टाकर मला बोलते. ते माझे रिपोर्ट पलंगामध्ये होते, मी पलंग उघडला आणि रिपोर्ट काढले आणि दाखवले मी. ब्रदरांनी वाचले. ते ब्रदर बोलते तुझं L4 L5 सरकलं आहे ना. ते न पुरं ब्रदर प्रार्थना करायचे, ते कमरेसाठी करायचे. एक वेळ केली होती कमरेसाठी प्रार्थना, पण फॉल्ट कुठे आहे, मणक्यामध्ये आहे माझे. ते मग माझी मुलगी होती, माझ्या मुलीला सांगितलं इथे आहे बोलते. असं की डॅडीचा हात पकड तू, आणि ब्रदरांनी मग अधिकार घेतला आणि ते बोटले जागेवर या L4 असं ते काहीतरी बोटले म्हणजे त्यांची प्रार्थना ती केली वचनाची,
आणि ते बोलले जागेवर या जागेवर या. त्या दिवशीची जागेवर आले ते आजपावत काहीच नाही मला म्हणजे. Praise the Lord. तो वो बोलते हैं, मैं हम लोग जब उनके घर पे गए, क्योंकि मुझे भी लगा कि ये भाई मेरे साथ दिन रात घूम रहा है और इसको बहुत दर्द है, तो हमारे अंदर तो प्रेम है, तो हमको कुछ तो होएगा ना अंदर. तो मैं बोला चलो आज कुछ तो करेंगे, पवित्र आत्मा कुछ तो हमें सिखाएगा कि कहाँ हम गलत है. तो हम इनके घर पे गए, इनको बोला तुम तुम्हारा रिपोर्ट दिखाओ, क्योंकि हमने तो कमर के लिए प्रे किया था लेकिन हुआ नहीं. तो हमको लगा कुछ तो हमको गड़बड़ है. तो हमने उसका रिपोर्ट देखा तो उसमें लिखा था L4, यहाँ पे कमर में बहुत होते हैं, L1, L2, L3, L4, L5. इतना भी तो हम लोग तो पढ़े भी नहीं है, लेकिन वो सिखा है, प्रभु ने सिखाया है. तो वो लिया, मैं बोला इसमें तो लिखा है L4, L5. मैं इसको पूछा L4, L5 में ऐसा कुछ बोला था क्या? तो बोलते हाँ. तो मैं बोला अभी एक काम करते, तुम्हारा लड़की को बुलाओ. क्यों लड़की को बुलाओ? नहीं, अगर मैं इनको प्रार्थना करता था तो ये भगवान किसको बनाता था? हाँ, मेरे को बनाता था. इसलिए मैं बोला लड़की को बुलाओ, तुम्हारे लड़की से हम प्रार्थना करेगा वचन लेके. तो लड़की को बुलाया और लड़की को सिखाया, देख हमको ये अधिकार दिया हुआ है, हम यीशु के नाम से जो भी बोलेंगे वही चीज को वैसे ही करना पड़ेगा यीशु के नाम से. तो मैं बोला इनका L4, L5 सरक गया है, तो हम L4, L5 को बोलेंगे कि यीशु के नाम से तू जगह पर आ जा. और वो लड़की को बोल के उसने हाथ लगा के किया, उनकी लड़की ने, और 2 मिनट में सब कुछ क्या हो गया? जगह पर आ गया, सब दर्द निकल गया और आज तक उनको कोई प्रॉब्लम नहीं है. मी पहिला म्हणजे माझे ते खिसले होते ना, ते मी असं वाकत पण नव्हतो. आणि म्हणजे सकाळी उठलो बस की मी कसं धुवायचो असं घ्यायचो आणि असंच करायचो, म्हणजे मला असं झुकता येत नव्हतं. पण आता मी झुकतो पण, बसतो पण आणि उड्या पण मारतो आणि सर्व काय करतो आणि मी नाचतो पण. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा प्रवास कधी केला नाही आणि मला पहिला प्रवास व्हायचा नाही. म्हणजे एवढा मी बसत नव्हतो, उठत नव्हतो, चालत नव्हतो. पण आता मी ब्रदर कसा टणटणीत एकदम. तो वो कहता है कि मेरे जिंदगी में जब उसके पहले वो बोलता है कि मैं ऐसा उठता था ना, मेरे को ऐसा उठने के बाद सुबह ऐसा खाली हाथ रखने, ऐसा ही हाथ रख के मुंह को पानी लगा था, क्योंकि उसको झुकने नहीं होता था ना. लेकिन आज बोलता है उस दिन से मैं अभी पूरा झुकता भी हूँ, खड़ा भी होता हूँ, गाता भी हूँ, नाचता भी हूँ, कुछ नहीं होता है. बराबर. बघा वचना. और सुनो, हाँ वो बताएंगे हम लोग, पूरा रेसिपी देंगे, कोई टेंशन नहीं है. और क्या हो गया मालूम है? फिर ये बोलता है भाई इतना दूर तक मेरे जिंदगी में मैंने कभी सफर नहीं किया, क्योंकि बंबई से रांची थोड़ा दूर है, क्योंकि कंबर को जो तकलीफ है वो ट्रेन में बैठ सकता है क्या ज्यादा देर? कुछ नहीं कर सकता. तो ये बोलता है अभी इतना दूर तक मैं आया लेकिन मेरे को कोई भी तकलीफ नहीं हुआ, उल्टा इधर आके क्या कर रहा है? नाच रहा है. मग मी आईला येण्याचं माझ्या मी आयुष्यामध्ये बघितलं नव्हतं की मी रांचीमध्ये उभा राहीन आणि माझी साक्ष सांगेन. मी आयुष्यामध्ये कधी पाहिलं नव्हतं आणि बघितलं पण नव्हतं. ओस बोलता है कि मैंने जिंदगी में कभी सोचा नहीं था कि मैं कभी रांची में आके और इतना दूर आके मैं गवाही दे सकता हूं करके. ते आम्ही वचन बोलत असताना म्हणजे माझ्या मुलीशी आणि माझ्या जावयाच्या आईशी भांडण झालं आणि त्यांना वेगळं काढलं. तो वो बोलता है मैं वचन तो बोल रहा था लेकिन लड़की का मुसीबत कुछ कम नहीं हुआ, उल्टा वो जो घर पे ऊपर रखे थे
ऊपर से भी उनको बाहर निकाल दिया घर के, और फिर वो जाके अलग रहने लग गए। नाही अलग नाही. ते माझा जावईनी मला फोन केला असे की डॅडी मी काय करू. ते एक काम कर बोलू, तुझं सामान घेऊन माझ्या घरी आहे बोलू, कबाट बिबाट सर्व. तो मग संध्याकाळी ते सर्व सामान घेऊन आला. तो वो बोलता है कि तो जैसे निकाला तो उनके जमाई ने इसको फोन किया कि डैडी क्या करना है। तो डैडी इन्होंने बोला उनको जमाई को कि एक काम कर, जो भी तेरा सामान विमान है लेके सब अभी मेरे घर पर आ जा। ते माझ्या घरी आला तो, पण वचन मी सोडलं नाही. त्यांच्याकडे म्हणजे एक बाप होतो म्हणून मी त्यांच्याकडे पाहिलं, पण वचन मी सोडलं नाही. वो बोलता है कि मैं उनके साथ उनकी मदद कर रहा था, देख रहा था उनको, लेकिन वचन को मैंने छोड़ा नहीं था। ते मी माझी मिसेस बोलली नाही सगळे काश्मीर यांना 2 दिवस 3 दिवस ठेवायचं, बस त्यांना सांगायचं की तुमचं तुम्ही बघायचं की. तो वो बोलता है कि उसकी मिसेस बोली कि ये लोग को इधर खाली 2-3 दिन ही रखने का, बाद में बोलने का कि तुम तुम्हारा देखो। ते मगशी मग त्यांचं एक झोपडं बघितलं, त्याच्यामध्ये राहू लागली. तो बोलता है बाद में उन्होंने एक झोपड़ा देखा और उसके अंदर वो रहने के लिए लग गए। पण आम्ही वचन बोलत होतो, पण संकट ती पूर्वी कशी चालायची तशी चालतच होती. वो बोलते हैं मैं वचन तो बोल रहा था, लेकिन परेशानियां तो जैसा था वैसा ही था। क्यों ऐसा हो गया? वो बो रहा है, लेकिन पानी नहीं है वहां पे, प्रेम नहीं है। पुढे पुढे म्हणजे मी असं शिव्यागाली द्यायचो ना. ते ब्रदर एक दिवस आमच्या घरी आले होते. ते ब्रदरला सांगितलं, ते मला ब्रदरचं नीतिसूत्रे 18-21 जीवेच्या हाती ते मला सांगितलं. ते तो क्या हुआ, एक दिन मैं इनके घर पे गया था, तो मैं देखता था कि ये मतलब ये बोला मेरे को कि मैं ज्यादा करके गाली गलौज करता है, अनाप शनाप बोलता था वो, क्योंकि अंदर क्या नहीं था, प्रेम नहीं था, क्षमा नहीं था। तो मैंने उनको बोला देखो, नीति वचन 18-21 में बोला है कि तू जो तेरे मुख से बोलेगा वो एक तो जीवन है या तो फिर मृत्यु है। तो तू गाली गलौज करके तेरे ही जीवन में क्या ला रहा है, मृत्यू ला रहा है। ते मग मी ते वचन रोज म्हणू लागलो. ते असे 2-3 महिने झाले. ते मग माझी ऑटोमॅटिक ती जे बोलायचो ना मिसेसला आणि माझ्या मुलांना, ते बंदच झालं म्हणजे एकदम. तो वो बोलता है जैसे मैं वचन बोलने चालू हो गया, वही नीति वचन 18-21, तो थोड़े दिन के बाद उसका जो गाली गलौज था, अनाप शनाप बोलता था, वो उस वचन ने क्या कर दिया, पूरा का पूरा बंद कर दिया। ते मला ती माझी मुले म्हणजे माझी मुलं बोलत, डॅडी म्हणजे पूर्वी बोलत, डॅडी तू एवढी प्रार्थना करतोस, हे करतोस आणि गाली शिव्या गाली देतोस, मम्मीला मारतोस, सगळं काय करतोस. तो उनके बच्चे उनको बोलते थे कि पिताजी आप इतना प्रार्थना करते हो, ये बोलते हो, वचन बोलते हो, लेकिन अभी भी आप क्या करते हो, अपनी बीबी को मारते हो, हमको सबको गालियां देते हो, तो कुछ फायदा है इतना प्रार्थना करके? ते माझा मुलगा मग मला बोलायचा ना तसा, ते मी ते म्हणजे वचनच बोललो. ते आता 1 वर्ष झालं मला वचन बोलता बोलता. ते त्याला समजलं की आमच्या डॅडीमध्ये परिवर्तन झालं आहे. ते मम्मीशी असं म्हणजे वार्ता करतात असं की आपला डॅडी आता गाली न दे, मारी न काय न करी. म्हणजे मी ऐकित आहे ते बोलतात ते असे की मस्त वागते बिकते. तो अभी वो बोलते हैं कि अभी वो वचन बोल बोल के उनको कम से कम 1 साल हो गया है, और जब उनका बेटा बाहर से घर पर आता है, बाहर के देश में रहता है, तो आता है तो वो सोचता है कि मेरे पिताजी, उनकी मम्मी को बोलता है, मतलब इनकी वाइफ को, कि जो मेरे पिताजी पहले अनाप शनाप बोलते थे, मारते थे, तेरे को गालियां देते थे, अभी वो पिताजी कुछ भी नहीं करता है, बल्कि चुपचाप शांत बैठता है। ते मग दुसऱ्या मुलाला वाटलं की माझा म्हणजे त्याला वाटायचं म्हणजे तो मम्मीवर जाम प्रेम करायचा आणि माझ्यावर ते म्हणजे तो कामाला जायचा, पण मी त्याला मम्मीला मारायचो ना, ते तो बाहेरगावी जायचा नाही. मी असं की जायचो नाही बाहेरगावी. त्याला ते मी अचानक मी काय बी करू शकतो.
मारू शकतो, काही भी करू शकतो. तो वो म्हणजे जो पूर्वी उनका हा छोटा बेटा था वो उन्होंने बोला था उसको पहले कि मैं बाहर जाने वाला नहीं है, क्योंकि ये जो थे वो कभी भी कुछ भी करते थे, कभी भी गुस्सा आया तो किसको भी मार भी सकते थे वो. ते आता 1 वर्ष झालं मी मस्त वागू लागलो घरामध्ये. ते माझा मुलगा बोलला, डॅडी मला बोलले बाहेर जायचं आहे. बोललो चालेल बोलू. ते आम्ही मग मी ब्रदराला नाही बोललो. 4.5 लाख पहिला एक ठिकाणी 50,000 भरले, ते बुडले. नंतर 4.5 लाख सांगितले. ते मी ब्रदरांना सांगितलं, बोललं असं असं वार्ता आहे. ते ब्रदरमध्ये पैसे नाही भरायचे. ते मग पैसे नाही भरायचे, तो वचन बोलू लागला. ते काय बोलतात इंटरव्ह्यू काय इंटरव्ह्यू ते इंटरव्ह्यू दिला, त्याचं सर्व पास झालं. ते एक त्याचं ते कार्ड असते ना, SID कार्ड, ते 40-35 दिवस म्हणजे येत नव्हतं. ते मी झोपायला म्हणजे असं बोलायचो, धन्यवाद येशू, माझ्या मुलाचं कार्ड आल्याबद्दल तुला धन्यवाद. माझी मिसेस कशी करायचं, आलंय आलंय, पण मी काहीच नाही बोलायचो. तो वो कहते हैं कि उनके बेटे को बाहर जाना था, जब सब कुछ ठीक हो गया, पिताजी भी गुस्सा करना बंद किए, तो उनका बेटा खुद आके उनसे बोला कि पिताजी मेरे को बाहर गांव में जॉब जाना है, लेकिन जॉब जाने के लिए उनको पैसों की जरूरत थी और उन्होंने एक जगह पे 50,000 भरा, लेकिन वो 50,000 गया, मुझे नहीं बताया था कुछ उन्होंने. उसके बाद मुझे बताया उसके बेटे ने और इन्होंने कि उनको 4.5 लाख किसी ने भरने बोला है. तो उनको बोला पैसा मत भरो, ये वचन बोलो, फुकट में जाएगा. तो उन्होंने वचन बोला और वो बेटे का काम हो गया और अभी वो बाहर के देश में फ्री में, तो अभी ब्राझील में ब्राझील में. त्यांनी आमचं म्हणजे वचनामध्ये मी ते वचनच बोलत होतो. ते पण संकट काय गेलं नाही. तो वचन तो बोल रहे थे, लेकिन परेशानियां सब अचानक गई नहीं, धीरे धीरे क्या हो रहा था, बदलाव धीरे धीरे दिख रहा था. माझ्या मिसेसचं पण एकदम एवढं अंग झालं होतं ना, की त्या खुर्चीमध्ये ती बसू शकत नव्हती. वो कहते हैं कि उनके मिसेस है, जो वाइफ है, उनका भी मतलब शरीर वेट के लिए मतलब वजन से बहुत जाड़ा हो गया था कि वो कुर्सी में भी नहीं बैठ सकती थी. आम्ही म्हणजे तिला औषध करायचो, म्हणजे ते तिला म्हणजे वजन कमी करायसाठी ना हप्त्याला 5,000चं इंजेक्शन मारायचं. तो वो कहते हैं कि उसका वजन कम करने के लिए उनकी बीबी का वो कुछ दवा करते थे और हफ्ते में 5,000 का इंजेक्शन उसको लगाते थे, मतलब वो टीका लगाते ना वो लगाते थे. न गोल्या व्हायल्या, और गोली का खर्चा दवाई का अलग से, म्हणजे हप्त्याचा खर्च माझ्या मिसेसचा 10,500 मतलब उसके हफ्त्याचा. वाइफ का हफ्ते का खर्चा था 10,500 आणि माझा 3,500. और इसका हफ्ते का 3,500, मतलब 13,000-14,000 हफ्ते का खर्चा. बहुत अमीर था यार ये. ते माझ्या मिसेसचं म्हणजे ते आम्ही म्हणजे पैसा म्हणजे आम्ही असं व्याजाशी करायचो. मी 6%, 5%, 3%, 2%. कधी मी 2 म्हणजे महिन्याचे 2 अखेरचे दिवस असतात ना, ते मी पैसे काढले बघ, की त्या 2 दिवसाचं तो व्याजवाला पैसे घे माझ्याकडून. तो वो कहता महिन्याचं व्याज है घे. कि मैं जो उनके दवाई के लिए जो खर्चा था वो पूरा पैसा ब्याज से निकालता था, 2%, 5%, 6% ऐसा करता था. और कभी कभी तो 2 दिन का भी ब्याज जो था वो 4-5 हजार भर के आ जाता था, क्योंकि उसको जरूरत थी. ते माझी पण मिसेसची म्हणजे आम्ही वचन बोलायचो, पण मिसेसची तब्येत हे करायची एकदम. ते माझ्या मिसेसला 6 लाखाचं ऑपरेशन सांगितलं होतं ना, 6 लाखाचं तो वो ऑपरेशन. कहते हैं वचन तो बोल रहा था, लेकिन अभी उनका थोड़ा कम हो गया था, लेकिन मिसेस का जो है वो तबियत अभी बढ़ गया था, खराब होने लग गया था. और उनको फिर डॉक्टर ने कुछ 6 लाख ना 6 लाख का ऑपरेशन बोला था, पुण्यामध्ये सांगितले होतं ऑपरेशन. पुणे में बोला था. इथे 6 लाख आणि तिथे 5 लाख. इधर 6 लाख बोला था और पुणे में 5 लाख बोला था. तर माझी मिसेस म्हणजे असं वचनच, ती पण वचनच बोलायची. ते तिचं म्हणजे कसं वचनांशी तिला कधी तिचं ते म्हणजे एक दिवस आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. ते डॉक्टरचं पण रिपोर्ट केले, ते सर्व नॉर्मल आले.
ते आम्ही बोललो डॉक्टर बोलू. माझ्या मुलीचं पण लग्न होतं, ते आम्ही गेलो नव्हतं. ते 15 दिवशी आम्ही गेलो. डॉक्टर जो रिपोर्ट बिपोर्ट केले ते ऐसे की नाही, ऐसे की तू आता बऱ्याच ऐसे की तुझं ऑपरेशन करायची तो काय वो गरज बोलता नाही. है कि बीबी भी उसका वचन बोल रही थी, सब कुछ वचन बोल बोल के जो उसको 6 लाख रुपया बोला था, जब उसके बेटी का शादी के बेटी के बाद लगता है आने के बाद ना हम्म. बेटी आने के बाद वो वापस डॉक्टर के पास गए जब चेकअप करने के लिए, तो डॉक्टर ने उसको बोला तेरा सब का सब रिपोर्ट नॉर्मल है और तेरे को ऑपरेशन करने का कोई भी जरूरत नहीं है. वो वो डाला था ब्रदर, इंडोस्कोपी क्या बोलता है वो भी डाला था, वो भी डाला था. वो बोलते हैं उनका इंडोस्कोपी भी किया, जो कैमरा डालते हैं ना वो भी किया, लेकिन उसका भी रिपोर्ट नॉर्मल आया. तिथे काय 24 घंट्याचं होतं ऐसे. ते असं डाग असते ते, आता ते जाऊ दे, ते सांगेल ते. ते वजन माझी मिसेस बोलू लागली तिचं वजन हलू 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 कमी होऊ लागलं, कमी होऊ लागलं, कमी होऊ लागलं. ते आम्ही एक दिवस डॉक्टरकडे गेलो. ते तिचं वजन बघितलं, ते किती होतं 115, म्हणजे 5 किलो वजन कमी झालं. तो वो बोलता है उसके 120 किलो उसके वाइफ का वेट था. जब वो वचन बोलने लगी, जब उन्होंने बाद में जाकर एक बार डॉक्टर के पास गए थे, तो डॉक्टर ने देखा तो वो बोला इसका 5 किलो वजन कम हो गया है. मग तेव्हाशी आम्ही म्हणजे वचन माहिती पडलं ना, ते आम्ही जाऊ लागलोच नाही. माझी मिसेस जाऊ लागली ना, ती सतत म्हणजे आम्ही वचनच बोलू लागलो, वचनच. तो जब इनको पता चला कि हम लोग वचन बोल रहे हैं, उस कारण हमारा परिवार सुधर रहा है, हमारे परेशानियां धीरे धीरे कम होने लगी, जब उनको दिखने लगा तब उन्होंने बोला अभी ना तो किधर जाना है ना कुछ करना है, सिर्फ वचन लेके ही बैठ के ही बोलना है. आम्ही रुको आता रुको रुको, कब इनको भरोसा आया वचन से काम हो रहा है? जब पेड़ उग रहा है, जब ऊपर तक आ रहा है तो पता चलता है कुछ नहीं चलता है. जब वो ऊपर आता है ना तब हमें धीरे धीरे दिखने लगता है. जब हमें दिखने लगता है कि सब कुछ बदल रहा है, तो समझ जाना है हमको कि जो हमने बोया है उग गया है और अभी उसका फसल आने का टाइम हो गया है. माझी पत्नी कसं माझ्यासाठी वचन बोलायची ना, पण ती वचन बोलून बोलून 2.5 वर्ष झाली आम्हाला. 2.5 वर्ष झाली. ते आम्ही एकदा तिचं वजन चेक केलं. आम्ही वजन चेक केलं, ते तिचं केवढे 15 किलो वजन कमी झालं. तो वो बोलते हैं अभी 2.25 बरस हो गया कुछ उनको वचन बोलते 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 बोलते. अभी जब भी रिपोर्ट किया था तो कितना 25, 15 किलो वजन कमी. तो वापस रिपोर्ट किया तो डॉक्टर बोलता है और 15 किलो इसका वजन कम हो गया. एक मिनट रुको ना, 1 मिनट रुको. 5,000 का जो टीका था वजन कम करने के लिए, उससे कुछ हुआ कि नहीं? वो 5,000 का टीका लगाते थे ना इंजेक्शन, काहीच नाही. इंजेक्शन से वजन कम नहीं हुआ, लेकिन वचन से वजन भी कम हो गया. ते आता हाँ, ते आता आम्हाला म्हणजे बिजाला मी वचनच बोलत होतो ना. म्हणजे आम्ही असं नव्हतं वचन बोलत की एकदा बोललं दोनदा बोललं नाही. आमचं टायमिंग होतं सकाळचे, परत दुपारचे, संध्याकाळी, रात्री. आम्ही 17 रोजऱ्या करायचो अशा वचनाच्या. तो वो बोलते ऐसा नहीं कि वचन दिया है इसलिए सुबह बोलने का 5 बार और शाम को 5 बार. एक जो रोजरी का माला होता है उसमें कितना मनी होता है? हाँ, और बीच वाला 5 होता है ना, 55. तो वो बोलता है ऐसा 55 कर वचन 55 बार गुना 17-18 बार बोलता था एक रोजरी पे एक वचन. मग आम्हाला कितना बार हो गया अब दिन में? 500 के ऊपर, 600, 700, 800 और भी बोलता रहेगा, खाली 1-2 वचन. हम लोग कितने बार बोलते हैं? 4 से 5. बाद में बोलते कुछ हुआ कैसे नहीं. सोचो 1 साल लगा उसको उगाने के लिए, 17-18 बार बोला. रोजरी किया तभी 17-18 रोजरी मतलब 500, 600, 700 बार बोला तभी. और हम लोग क्या चाहते हैं? हाइब्रिड चाहिए तुरंत.
तो वचन आम्ही असं ना दिवसाला आम्ही 2.5 तास 2 तास असं वचनाची रोजरी करू आम्ही. तो वो बोलते हैं ऐसा नहीं, दिन में वो लोग दिन में 2 घंटा 4 घंटा 3 घंटा ऐसा एक ही वचन लेके वही बोलते रहते थे. ते आम्हाला ब्रदर जो आपल्या JCLMचं व्हिडिओ दाखवले ते ना, ते आम्ही एक पापाचा व्हिडिओ बघितले होता पापाचा. त्यामध्ये हिंदीमध्ये होता, आम्हाला काय तेवढं समजत नव्हतं, पण ते काय गाण्यावरशी नव्हतं. आपण चुकीचं गाणं बोलतो ना, ते पापा असे बोलत होते की मी ना और 3 महिने शिकिलं तर असं की येशू प्यारे मेरे दिल में आ जाए असं काहीतरी ते वडवते ते. प्यारे मेरे दिल पे आओ, मुझे भी अपना तो कहते हैं वो एक बार पापा जॉनसन का वीडियो देख रहे थे, तो उन्होंने कहा था वीडियो में कि वो कोई तो जहाँ पे रिट्रीट चल रहा था और वहाँ पे उधर के रिट्रीटेंट ने कुछ गलत गाना गाया था, और वो गाना था क्या, येशू प्यारे मेरे दिल में आ, यीशु प्यारे मेरे. ऐसा कुछ था. तो गलत है गाना कि सही है? हाँ, ते पापा नहीं, नहीं, बोलते नहीं, गलत है कि सही है? गलत है. कितने लोग बोलते गलत है? कौन बोलते गलत है? नहीं नहीं, एक मिनट, गाना गलत है कौन बोलता है? हाँ, शब्द गलत है. क्या गलत है? मेरे दिल में आओ. गलत है. हाँ, यीशु पेरे मेरे दिल में आओ, तो गाना गलत है कि सही है? हाँ, कैसे 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 लेकिन कैसे? दिखाओ दिखाओ दिखाओ. किधर लिखा है? दिखाओ. दिखाओ. किधर लिखा है? सबूत, डॉक्यूमेंट. मैं कैसे मानूं यार? तुम बोल रहे हो गाना गलत गाया, मैं कैसे मानूं? मैं बोलूंगा सही है तो क्या करोगे? तुम्हारे पास कुछ डॉक्यूमेंट ही नहीं है. हाँ, गाना डॉक्यूमेंट है क्या? कागजात है? चलो मैं तुमको कागजात देता हूं. कलेशियंस चैप्टर 1 वर्स 27 पढ़ो. कलेसियो अध्याय 1 27. हाँ, कलेसियो का पत्र ना, अध्याय 1 वचन 27. कलोशियन 1 वचन 27 पढ़ो. जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञात हो कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का अमूल्य क्या है, और वह यह है कि मसीही जो महिमा की आशा है किधर रहता है? हम में मतलब हमारे अंदर ना. तो ये हमारा टिकट है कि नहीं है? हाँ, तो इसको याद रखना पड़ेगा ना. ऐसे ही जाके बोलोगे क्या गलत है? तो पापा कुछ ऐसे बोले वो लिख के लो, बाद में जाके उसको मनन करो. तो दिल में आ रहे थे. मैं बोलूँ गाने में भी बोलो ऐसा ये है, बोलो रॉन्ग है. तो पापा बोला था 3 महीना उसको पढ़ाया तो बोलता है दिल में आ रहे. तो यीशु बोलते कब गया था बोलते. तो पापा ऐसा हाथ मारता है. उसका वो सुनील कुछ नाम था, वो बंदे का कुछ भी सुनील करके ऐसा, वो भी गाता था. मतलब उसने पापा ने उसको पढ़ाया था, लेकिन वो भी वचन के विरुद्ध गा रहा था. तो उसमें म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं ना
की पापाने ते नोट्स कधी देतात ब्रदरला तसे एक 2 वचनं दिली होती अब्रामाचा आशीर्वाद ते गलती करस काय त्यांनी ते पापा बोलते या वचनावर जो रोजरी करील ना 15 दिवस त्याची लाईफ बोलते बदलेल बोलते 100% सांगतंय ते तुम्ही कसे नोट लिहिता आम्हाला ते म्हणजे लिहिता येत नव्हतं म्हणजे ते पापा जरा फटफट बोलायचा ना ते माझ्या मिसेस मग लिहायचे मी बोलायचं मग तशी मिसेस लिहायची ते आम्ही ते वचन लिहिलं आणि म्हणजे एवढं बोलू लागलो ना आम्ही एवढं बोलू लागलो ना हे जबरदस्त मिसेस आणि मी जे आमचे ते जे काय प्रॉब्लेम होते ना ते एकदम मग हळूहळू सॉल्व होऊ लागले आमचे प्रॉब्लेम तो वो कहते हैं कि वो एक वीडियो देख रहे थे रिट्रीट का, तभी पापा ने एक वचन दिया था उनको गलेशियन 3:13 और 14 कि गलातियो अध्याय 3:13 और 14 कि प्रभु यीशु ने हाँ शापित बन गए और वो मुक्त किया है ना, छुड़ाया है। किलो से ठोक दिया तो है और बोलते हैं उसका लेख पत्र ऐसा कुछ वो है लेख पत्र वो बोलने लगे। उसके बाद वो बोलते हैं उन्होंने पापा ने कहा था ये वचन अगर कोई रोजरी पे 15 दिन लगातार बोलेगा तो उनका जीवन बदल जाएगा। तो उन्होंने किया और उनके जीवन में उन्होंने देखा कि हर एक प्रॉब्लम बदल रहे। और उसके साथ और एक वचन वो बोल रहे थे कलसियों का पत्री अध्याय 2 वचन 13, 14 और 15। कलसियों अध्याय 2 14 और 15 लिहितात नाही हाँ कलसियों ना उसने नियमों का वह पत्र जो हमारे विरुद्ध था रद्द कर दिया। क्या कर दिया? तो हमारे विरुद्ध जो पापों का पत्र था वो क्या हो गया? अभी कुछ है क्या? है क्या? तो हम पापी है कि निष्पाप हो गए? पापी तो थे ना। अभी पत्र किधर है? पत्र किधर है? क्रूस पे ठोक दिया है। तो पापा ने और एक यशिया 53 का वचन 6 हम बहक गए थे ऐसा कुछ वचन है ना ब्रदर। और एक वचन दिया था यशायाह का ग्रंथ अध्याय 53 और 6 उसमें लिखा है शायद हम बह गए थे लेकिन हमको उसने पास लिया। हाँ 53 को क्या बोलते? 5 और 3 और 6 यशिया हमारे पापों के कारण वह छेदित किया गया, हमारे कुकर्मों के कारण वह कुचल दिया गया। किसके? हाँ कुचलने वाला है कि कुचल दिया गया? हाँ म्हणजे आम्ही यशी जो दंड वह भोगता था उसके द्वारा हमें शांति मिली है आणि और उसके घावों द्वारा हम भले चंगे होने वाले हैं, हो गए हैं। हम सब अपना अपना रास्ता पकड़कर भेड़ों की तरह भटक रहे थे। उसी पर प्रभु ने हम सबके पापों का भार डाला है। आता हे वचन आम्ही रोजरी करत होतो ना ते आम्ही एका माणसाजवळ 3 लाख रुपये काढले होते आम्ही 3 लाख व्याजाने काढले होते ते आता तो माणूस मरण पावला त्याचे मुलगे होते त्यांना आता ते पैसे द्यायचे होतील ना ते आम्ही अशीच रोजरी करायचो ते एक दिवस आमच्या घरी आले दोघे जण ते माझ्या मिसेसचे मामाचे पोरे आहेत ते घरी आले त्यांना माहिती आहे आमची परिस्थिती पूर्व वेगळी होती ना ते काय बोलले असे गे 2 लाख आम्ही तुला माफ केले असे गे हे 2 लाख तू देऊ नकोस आम्हाला
तुला माफ केले. बघा आम्ही हे वचनं बोलत होतो ना, आम्हाला 2 लाख माफ केले. आजच्या तारखेला 100 रुपये कोण माफ करतील? कर्ज किती होतं? 3 लाख म्हणजे काढले होते आम्ही. अच्छा. हा. ते त्या तिघांच्या नावाला एक एक लाख येत होते ना. ते 2 भाऊ होते ना, ते आमच्या घरी आले आणि माझ्या मिसेसला काय सांगितले की तू 2 लाख आमचे देऊ नकोस. मी धन्यवाद देते येशूला की आमचं 2 लाख कर्ज माफ झालं. तो वो कहते हैं कि उन्होंने किसी से बैच पे 3 लाख रुपया लिया था, तो 3 लाख उनका कर्जा था, लेकिन जैसे वो वचन बोल रहे थे वही लोग इनके घर पे आए और इनको बोला कि जो कर्जा है 2 लाख रुपया तुम जो बाकी है वो तुम लोग मेरे को मत देना, और उन्होंने वो कर्जा छोड़ दिया. वो बोलते हैं आज के टाइम में ऐसा कोई है जो 100 रुपया भी छोड़ेगा? आणि विजान आमच्या मिसेस जून आम्हाला म्हणजे या आजारपणाला पैसे काढले होते. तिच्या फंड असते ना, फंड करून काय 80,000 काय काढले होते, 80-70,000. ते त्यांना अर्जंट लागत होते. तर काय करायचं? अर्जंट लागत होते ते आम्ही एक वचन बोलायचो, माझा देव आपल्या संपत्त निरूप आमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या दारे पुरविल. आपला देव पिता याला युगानुयुग गौरव असो, आमेन. आम्ही याची एवढी रोजरी करायचो. ते आता मला म्हणजे तेवढे पैसे लागत होते ना, ते काय करायचं. मी म्हणजे सकाळी रात्री पण उठलो ना, पहिली जाग आली की मी वचनाची रोजी स्टार्ट. ते 5 वाजत 6 वाजत ते बघायचं ना, ते आपले करायचं. ते मी येशूला बोललो, येशू बोलू काय करू आता, बोलू पैसे लागतात. आणि मी येशूला बोललो, तू माझ्या सर्व गरजा पुरवल्यास, तुला मी धन्यवाद दिला. आणि मी सकाळची मिसेस उठली आणि मी चहा पिला आणि रोजरी सुरू करायची अशी घेतली ती बस. आणि मी असं खुर्चीवर बसलो होतो बस. ते सकाळी एक जोरपो येऊन आम्हाला 50,000 दिले. तो वो कहता है कि ऐसे ही उनकी बीबी के बीमारी के लिए उसने किसी से फंड से 80,000 रुपया निकाला था. तो उसको बहुत पैसे की जरूरत थी, लेकिन पैसा तो नहीं था. तो वो प्रभु का वचन लिया, फिलिपियो 4:19, कि मेरा परमेश्वर मेरी सारी जरूरतों को पूरा करता है. प्रभु यीशु ख्रिस्त के संपत्ति से पूरा करता है. और वो बोलते गए. तो दूसरे दिन ही जिस दिन पैसा चाहिए था, उस दिन सुबह कोई एक औरत और एक पति आया उसका, और उन्होंने सामने से इनको 50,000 रुपया दे दिया. ते आता 80,000 पाहिजे ना. ते माझे मिसेस बोलले दुसरे पैसे बोलू टेन्शन घेऊ नको तू, काय नाही होणार बोलू. मला बँड्राला मैताला जायचं होतं. ते मिसेस बोलले दुसरे पैसे. मी बोलले 50,000 घे, याच्याने होत असेल ते करून घे ना, त्यांना सांगा की बोलू सॉरी बोलू. वो बोला कि उनकी मिसेस बोल रही थी कि ये तो 50,000 है और पैसा चाहिए 30,000, क्या होगा. तो उनको तो मयत पे किसी के जाना था, तो उन्होंने बीबी को बोला ये टेंशन नहीं लेने का, ये है वो उतना रख, वो जो आएगा लेने के लिए पैसा उसको बोल ये चाहिए तो ले, नहीं तो जो करना है वो करो. और वो मयत के लिए निकल गया. ते मग मी संध्याकाळी आलो, आंघोळ बिंगोल केली आणि आपण झोपायला जातो ना, ते कसं मिसेसची आपण वार्ता करतो ना, ते मिसेसला मी असंच बोललो कसं काय बोलू आपले पैशाचं. ते बोलते काश्मीर बोलते पैसे बोलते 50,000 दिले, त्यामध्ये असे की व्याजाचे काय 17,000 काय होते ते बी त्यांचं माफ केले. व्याज आम्हाला ते व्याज होतं की ती वर्षाचं व्याज नाही भरलं आम्ही, ते 17,000 काय व्याज होतं ते पण माफ केलं. आणि आणखीन 7,000 त्यांनी आपल्याला बोलते दिले बोलते. तो वो बोलता है उनको 80,000 देने का था, जब उन्होंने 50,000 उनको दिया तो उन्होंने क्या किया, जो ब्याज था वो माफ कर दिया ऊपर का पैसा, और जो था खाली जो रकम था वो लिया, और उसमें से 50,000 में से 7,000 जो उनको देना था वो 7,000 उन्होंने वापस इनको दे दिया. बघा वचनामध्ये केवढं सामर्थ्य असते ते. वो बोलता है देखो वचन में कितना सामर्थ्य है, लेकिन हम समझते नहीं है, यही हमारा प्रॉब्लम है.
आता ब्रदरने आम्हाला बोलते नहीं हाँ वचन को हम 4-5 बार बोले और तो एक दिन में 4 बार 5 बार है बोले तो कहीं नहीं हो रहा है। मेरे को तो जब से मिला ना वो फिलिपियंस 4:19 और गलातियों 3:14 इफिशियन 1:3, तब से मैं क्या करता हूँ मालूम है, पैसे का बारिश देखा तब से वो वचन बोलता हूँ, भले खाना नहीं मिलेगा चलेगा। वचन बोलने का, अभी मैं उधर खाना खा के आया ना, उधर बैठा था, क्या किया, फिलिपियंस 4:19 बोल दिया, बीच को पानी डाला, बस। और क्या है, ये उधर उधर का टाइम पास करने से अच्छा 10 मिनट लगता है यार, कितना टाइम लगेगा, करो ना। और अच्छी बात ये है कि वचन बोलने से हमारे हृदय में जा रहा है, वो हम भूल नहीं सकते उसको। अच्छा है ना, हमारा जीवन बदला तो आपका भी बदलेगा, और क्या है। और बोलना ही तो है, और कौन सा, और क्या करना है, सिर्फ बोलना ही है। और बोलो और देखो, अगर ये अगले महीने की रिट्रीट में आप आएंगे ना, जरूर आप बोलेंगे सब कुछ बदल गया है। आम्ही वचन बोलत होतो ना, पण वचनामध्ये काय संकट येत होतं. आता माझ्या मुलीला म्हणजे काय, तिचा गर्भाशयाचा प्रॉब्लेम होता. ते ब्रदरनी बी बोलले होते की तू ऑपरेशन करू नको, तू वचनच बोल. पण तिला घाई होती ना मुलाची, ती वचनामध्ये होती पण तिला घाई होती मुलाची. पण तिच्या गर्भाशयामध्ये डॉक्टरनी प्रॉब्लेम सांगितला होता. ते आम्ही तिला मीनच म्हणजे 2-3 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण त्याचा नकार दिला होता. ऐसे की हिचं ऑपरेशन करायचं होईल, ऐसे की त्याचं ते लेडीजचं काय ते गर्भाशयाचं ते अंडाशय तिचं हे झालं, असं की ते आम्ही कोकिलामध्ये पण गेलो होतो, तिथे पण पैसे जास्त सांगितले होते. ते मी केलं ना ऑपरेशन ते. मग आम्ही बरवलीला आकांक्षामध्ये तो डॉक्टर आहे, डॉक्टरला सांगितलं असं असं, ते पण ते होईल ते. मग तिचं ऑपरेशन ठरलं. तिचं एक ऑपरेशन होतं, पण डॉक्टर काय सांगू लागला की आणखीन तिची 2 ऑपरेशन करायची होतील बोलते, अंडाशयाचं आणि तिच्या. तो बोलता है फिर उसके लड़की के टाइम पे भी जब उसकी शादी हुई थी तो वो कहता है कि मेरी लड़की को बच्चे की घाई थी, मतलब चाहिए था, हाँ जल्दी चाहिए था। तो वो डॉक्टर के पास गई, क्यों नहीं होता है, तो डॉक्टर ने उसे बोला था 2-3 ऑपरेशन करो। ये इन्होंने मुझे बोला था, लेकिन मैं बोला ऑपरेशन वगैरह करो मत, लेकिन डॉक्टर ने बोला था तेरा जो अंडाशय है कुछ, तो उसमें कुछ प्रॉब्लम है, ऐसा बोला था। प्रॉब्लेम सांगितला. तिला आम्ही म्हणजे ऑपरेशनला घेऊन गेलो. ते डॉक्टर बोटला म्हणजे तिला ऑपरेशनमध्ये घातलं, आणि आमची रोजरी करू लागलो वचनाची. रोजरी करता करता ते डॉक्टर बाहेर आले आणि सांगितलं की तुमचं बिल वाढणार आहे, सगळे दुसरं ऑपरेशन करायचं आहे. सगळे तिची गर्भाशयाची जागा असते ना, ती कमी आहे, ती कापून मोठी करायची होती. ते चालेल तो बोलते हैं कि जब वो रोजरी कर रहे थे बाहर वचनों का, तो डॉक्टर ने बाहर आके बोला एक ऑपरेशन तो हो गया है, लेकिन और भी प्रॉब्लम है, तो दूसरा भी ऑपरेशन करना पड़ेगा। ते पण ऑपरेशन केलं. आणखीन तिसरं ऐसे की तिच्या थैलीमध्ये काय ऐसे गांठ आहे, ऐसे की गांठ. तो तीसरा भी ऑपरेशन करना पड़ा, और उनको डॉक्टर ने बोला कि उसके थैली में गांठ है करके। ते बी ऑपरेशन केलं. आणि मी एक नोटीस केलं ना, आमच्या फॅमिलीमध्ये एवढी ऑपरेशन झाली ना, एवढी 18-19, पण जेव्हा मी त्या टायमाला शुद्धीवर नसतो ना, म्हणजे कसे ना कसेच वागतो ना, मी ते सरळ गाली द्यायचो, खुर्च्या तोडायचो, काय बी करायचो, डॉक्टरला पण मारायचो. म्हणजे शुद्धीवर येताना माझी मुलं पण अशी पुष्कळ, मिसेस पण अशी चौथाला करायची, म्हणजे जाम ऐसे म्हणजे और वो करायची. कहते हैं कि मेरी परिस्थिति इतनी खराब थी कि मैं जब ऑपरेशन के बाद होश में आता था तो डॉक्टर को भी मारता था, खुर्ची भी फेंकता था, चिल्लम चाली करता था। पण मी एक नोटीस केलं ना, जेव्हा माझ्या मुलीला बाहेर काढलं ना, बाहेर असं वाटतं की ऑपरेशन झालंच नाही. लेकिन उसने जब वचन बोल रहा था, तब जब उसकी लड़की का ऑपरेशन हुआ तो उसने देखा, जब ऑपरेशन से थिएटर से उसको बाहर निकाला तो उसको कुछ भी उसने चिल्लम चाली नहीं की, ऐसा लगा कि ऑपरेशन हुआ ही नहीं है लड़की का। तिला बेडवर पण हल्लं, मस्तपैकी झोपली, आणि काहीच म्हणजे दुखापत नाही, काहीच नाही. तशी म्हणजे आम्ही वचनं बोलली,
और वो बोलते कि वहां से उनको बेड पे लाया, तभी भी उनको कोई दर्द नहीं था, कुछ नहीं हुआ। लेकिन वो बोलते उस तरह हम लोग दिन रात क्या कर रहे थे, वचन को बोल रहे थे। ते बघा वचनामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की तिचं दुखणं होतं ना, दुखणं जबरदस्त होतं, पण तिला जेव्हा हल्लं ना ते डॉक्टर बी बोलला हिला किती 6 महिने रेस्ट काय बोलतात ते आराम आराम. आराम आराम लागेल, असं की हिला हलवायचं ना काहीच नाही. ते बोल म्हणजे बेडवा आली ना ती अगदी मस्त, खाली एक उलटी केली होती बस, तिला घुमी भीमी तिची लवकरच निघाली, जेवण बिवण व्यवस्थित खाऊ लागली, घरी आली. आणि 5-6 दिवस न झाले ते मासली येते ना आमची, मासली पुष्कळ येते, ती मासलीला पण गेली, बसली बिसली, काहीच नाही झालं. तो डॉक्टर ने बोला था कि ये ऑपरेशन होने के बाद लगभग 6 महीना उसको बेड रेस्ट चाहिए, मतलब आराम चाहिए। लेकिन वो बोलते हैं कि वो घर पे आने के बाद कुछ नहीं, सिर्फ एक बार उसने उल्टी किया था, और 5-6 दिन बाद जब उनका मच्छी का धंधा रहता है ना, मच्छी साफ करने जाते हैं, तो वो गई, उसको कुछ भी तकलीफ नहीं हुआ, और 5-6 दिन के बाद पूरा का पूरा वो रिकवर हो गई, काम करू लागली म्हणजे. काम करने चालू हो गया उसने। ते आता म्हणजे माझा एक फ्रेंड होता ना, जीवाचा फ्रेंड, बचपन पासून ते लहानपर्यंत तो कहते हैं मेरा एक दोस्त था जो बचपन से अभी बड़े तक उसके साथ ही था। म्हणजे आम्ही जेवण खावण पिवण पिणं बिणं सर्व मौज मजा आम्ही दोघं जण एवढे करायचो ना की बघायला नको. वो बोलते हैं वो हम 2 जन इतना मतलब खाना पीना सब मौज मजा करते थे ना कि देखने के लिए नहीं। ते एक दिवशी असं काय झगडा झाला, म्हणजे आमचा जबरदस्त झगडा झाला. तो बोलता है एक दिन ऐसा हुआ कि आपस में दोनों का बहुत बड़ा झगड़ा हो गया। हो म्हणजे मी त्याला रस्त्यामध्ये पण मारायचो, कुठे पण मारायचो असं भेटला तर. वो बोलता है वो किधर भी मिल गया, रास्ते में बिस्ते में उसको वो मारता था, म्हणजे त्या टायमाला वचनात नव्हतं तेव्हा, वचन में नहीं था तभी। असंच म्हणजे मी त्याला मारायचो. एक दिवस ते आपला तो कोयता असते ना, कोयता कोयता त्या काय बोलता काय माहिती, वो कोयती रहता है ना, काट इतना घास बड़ा। काटते, हाँ, तर तो घेऊन डायरेक्ट गेलो, ते त्याच्या घरामध्ये घुसलो आणि तिच्या इथे मारायचो ना तेव्हा त्याच्या त्याच्या कुण्याचानी त्याला म्हणजे पकडलं मला सर्वांनी, नाही ते त्याचा खलास. वो बोलता है इतना एक दिन हुआ था गुस्सा कि वो कोयता लिया और डायरेक्ट उसके घर में घुस गया था, और उसके गले पे उसने वार किया था, लेकिन गलती से सब लोग ने इसको पकड़ लिया, इसलिए वो कोयते का मार उसको लगा नहीं तो लगता था तो डायरेक्ट वो। तर 25 वर्ष मी त्याला आवाज नव्हतो देत, म्हणजे साथ नव्हतो देत. तो 25 साल वो बोलता है मैं वो झगड़े के लिए उसके गांव में ही रहता है, उसके बाजू में ही घर है, लेकिन 25 साल तक उसने कभी उसको आवाज नहीं दिया था। आता ते ब्रदर आमचे म्हणजे आम्ही प्रेला जातो ना, माणसं कोण ना कोण बाया येतात ब्रदरला सांगतात आमच्या घरी या, आमच्या घरी या. ते ब्रदर बोलते तुमच्या गावाला बोलते एक अशी अशी बाया आहे, बोलते त्यांच्या घरी जायचं आहे. मी बोलू घरी त्यांच्या जायचं, आता मी कसं बोलू ना, आम्हाला ब्रदरनी देवी प्रेम शिकवलं होतं. त्यांच्या घरामध्ये 25 वर्ष मी गेलो नाही, ब्रदरला काय माहिती ना की माझं आणि त्यांचं काय चाललंय ते ब्रदर बोलते आपल्याला तिथे जायचं आहे. ते मी ब्रदरला म्हणजे असं म्हणजे हे करत होतो थोडं, ब्रदर तुम्ही जा मी नंतर येतो, ब्रदर तुम्ही जा नंतर येतो. आमची पुरी टीम सर्व गेली, येत नाही कशाला, येत नाही तो कशाला. ये बोलता है कि उसी घर में मेरे को एक बार एक औरत ने बोला कि प्रेयर के लिए चलो, तो मैं इनके घर पे गया और इनको बोला अपने को वो घर पे जाने का है, बराबर है, प्रेयर के लिए। लेकिन मेरे को पता नहीं कि इसका और उसका 25 साल से कुछ 36 का आंकड़ा है, इसने कोयता बीता घुमाया है, और इसको मैं बोलता है चल अपने को उधर जाने का है। तो सब लोग हम जमा तो हो गए इसके घर पे, लेकिन ये वो बोलता है कि ये थोड़ा ना नकार रहा था आने के लिए, बोलता है चलो आगे चलो मैं आता हूँ, मैं आता हूँ, लेकिन हम लोग क्या उधर से गए नहीं, तू चल। ते आमची सगळी टीम आम्ही गेलेत आणि मी मागेच होतो. ते बरोबर बोलले ये ते मी असं पाऊल टाकायला विचार करतो, पाऊल टाकू का नको टाकू. ते येशूच्या नावाचे चल बोलू, घुसतो बोलू, येशूचं नाव घेतलं आणि घुसलो आणि गेलो. आणि त्यांची आई होती ना, आई ती म्हणजे बेडवर अशी बसली होती ना ब्रदर, मी गेलो तिला मिठी मारली. मी काय बोललो, आई बोलू मला माफ कर, जे मी काय केलं तुला दुखीलं तुझ्या मुलाला, तुला बोलू मला माफ कर. ते तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोललं माफ केलं.
तो वो बोलता है कि मैं कैसे ना कैसे, ये मना कर रहा था लेकिन इसको हम लोग ने बोला चल, हमको मालूम नहीं इसका और उसका क्या है। तो जब अंदर गया तो एक वो उधर वहां पे एक दादी माँ थी, तो हम लोग तो बैठा, फिर ये भाई जाके उसको गले लगा था दादी माँ के, और उसको कान में बोला, मेरे को भी मालूम नहीं था ये बोला करके, बोला कि दादी माँ मैंने जो भी कुछ किया है तुम्हारे साथ तुम्हारे घर में उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ। तो दादी भी बहुत अच्छी थी यार, दादी ने सर पे हाथ रखा और बोला की तेरे को मैं कब का कब क्षमा कर दी हूँ। म्हणजे मी आता वचनामध्ये होतो ना, ते मला एकच प्रॉब्लेम खावत होता मला. मी म्हणजे सर्वांना माफ केलं, पण या माझ्या फ्रेंडला माफ नव्हतं केलं मी. ते मला म्हणजे असं कुठेतरी लागत होतं की मला त्याच्या घरी जायचं आहे, वचन सांगायचं आहे, पण माझ्याने मी करायचो प्रयत्न, पण दारावरनी जाऊ का नको, पण मी जात नव्हतो. तो वो कहता है कि वचन तो जब सीखा ना उन्होंने, तो उनको वो सब कुछ हो गया था, सबको माफ किया, लेकिन एक ही जो इसका फ्रेंड का प्रॉब्लम है ना, उसको बार बार वो खाता था। वो उसके दोस्त के दरवाजे के सामने से जाता था लेकिन वो वहां पे नहीं जाता था। ते मग आम्ही त्या दिवशी आम्ही प्रे केला, तिथे रोजरी पण केली आम्ही. आपू कोणाची 490 490 रोजरी केली. आता त्याला कसं मी मिठी मारू नाही. जिसको कोयता मारा है उसको कैसा वो बोलता है मिठी मारू। आता ते सर्वजण आमचे चहा बी घेतला, थंडा घेतला आणि उठले. पण माझं हृदय हे करतो, तुम्ही कसा जाऊ. आणि गेलो आणि मारली झप्पी त्याला. वो बोलता है जब घर में था हम लोग ने चाय नहीं पिया, गर्म पानी पिया ना, गरम पाणी पिलं गर्म पानी पिया। बहुत बारिश था लेकिन उस दिन ना कोई जाता नहीं था, बहुत बारिश था, पानी भर गया था लगता है उधर। तो हम लोग गया, हम लोग निकल रहा है, इसने उसको मिठी मारा, हम लोग ने सबने किया, त्यांना काय माहिती ना यांना. हम लोग को कुछ मालूम नहीं, लेकिन ये जाके उसको लग रहा है जिसको वार किया है वो कैसे उसको मैं गले लगाऊं। लेकिन बोलते हैं ना, जो आदमी ने ईश्वरीय प्रेम सीखा ना, उसका हृदय ऐसा रहता है ना, हो जाता है कि वो रोक ही नहीं सकता ईश्वरीय प्रेम किसी चीज को। उसने जाके उसको गले लगा दिया। आता आमच्या जवळ एक बाई होती, तिला हृदयाचा त्रास होता. तो वो बोलते उनके यहाँ पे एक औरत है जिसको हृदय का बीमारी था। म्हणजे तिला म्हणजे कसं हप्त्याला 3-4 वेळा हॉस्पिटलमध्ये न्यायचं होय. उसको औरत को 3-4 बार उसको हॉस्पिटल में लेके जाना पड़ता था। ते म्हणजे मी झोपलं ना, ते मला असं वाटते ना की तिच्या घरी जायचं आणि प्रत द्यायची. आम्ही प्रती काढल्यात ना त्या तो वो वचनाच्या. कहते हैं कि मुझे लग रहा था कि हम लोग के यहाँ पे हम लोग ने सब वचनों का एक ये बनाया है, तो उनको लग रहा था कि जब वो सोए थे कि उधर जाके इन वचनों का वो औरत को कागज देना है और उसको बोलना है वचन बोलने के लिए। तर मी ती सकाळी प्रत घेऊन गेलो आणि तिला वचनं सांगितली, प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आहे आणि धन्यवाद येशू, तुझ्या घायाद्वारे मी पूर्णपणे बरी झाले. तर मी गेलो, बोलू आहे, बोलू तुम्ही मी सांगते तसं करशा. ते बोलले करीन, तुम्ही बोलू बऱ्या झाल्यात बोलू. तर मी तिला सांगितली अशी अशी वचनं, तू बोलू रोजरी कर ना. तर मी तिला वचनं दिली आणि सर्व समजावून सांगितलं अगदी मस्तपैकी व्यवस्थितपणे. आणि ती वचन बोलू लागली. नंतर मग आपली रिट्रीट झाली तेव्हा आली ना. तो वो बोलता है मैं उधर गया और उसको 2 वचन दिया, लूक 4:18 और गलातियों 3:13, और उसको बोला, और 1 पीटर 2:24 वो देकर उसको बोला कि माजी आप ये करोगे क्या? तो उसने बोला हाँ मैं करूंगी, बोलूंगी। तो वो बोलने लग गई, और उसके बाद जब थोड़े दिन के बाद ही वसई में रिट्रीट था, और उस औरत को डॉक्टर ने बोला था कि तू एक भी पायरी स्टेप को क्या बोलते हैं हमारा, सीढ़ी एक भी सीढ़ी ऊपर चढ़ नहीं सकती, अगर तू चढ़ेगी तो कुछ भी हो सकता है। तो वही औरत वचन बोलने के बाद थोड़े दिन में ही पूरा का पूरा रेलवे का सीढ़ी चढ़ के, प्लेटफॉर्म चढ़ के, बैग के साथ वसई में रिट्रीट में आई और गई, कुछ भी नहीं हुआ। न तिला जेवण बी नव्हतं सांगितलं. ती धान चपाटी काय खात नव्हती, पण तिथे म्हणजे काय धानच होतं आणि पाव, ते पण आता खाऊ लागली. ते आज पाव ती एवढी धावते ना की बघायला नको. म्हणजे तिला हार्टचं ऑपरेशन सांगितलं होतं. ते हार्टचं ऑपरेशन तिचं वचनामुळे कॅन्सल झालं, आणि ते आता जेवते बिवते धावते सर्व काय करते, डोक्यावर हेल्प पण वावते.
तो अभी वो उसको बोला था, लेकिन जब वसई में आई थी तो उनको डॉक्टर ने बोला था ना तू चावल खाएगी, पाव खाएगी और भी कुछ चीजें बोला था। लेकिन वो वसई में आई थी तभी उन्होंने सब कुछ खाया, उसको कुछ भी नहीं हुआ। और वो कहते हैं अभी वो इतनी ये है कि वो भागती है, दौड़ती है। हमारा जो टोपली होता है ना मच्छी का, वो कम से कम 30 से 35 किलो जास्ती जास्त उसके ऊपर रहेगा। वो ऊपर लेके सर के वो चलती है, फिर भी उसको कुछ नहीं होता है। आता हार्टचं बोललं ते बघितलं ना, वचनातूनच काम और झालं उसका की हार्ट का ऑपरेशन बोला था वो भी कैंसिल हो गया। किससे काम हो गया? वचनों से। कितना पैसा लगा? हाँ, एक भी नहीं, फुकट है। तो वही तो हमको करना है। मी एकच तुम्हाला सांगताय की दिसराज तुम्ही वचनच बोला आणि वचनच तुम्हाला बंधमुक्त करील. आमेन आमेन मी हो. सांग मी जेव्हा मला वचन दिलं ना, वचन आता मला 2 वर्ष होती, 2 वर्ष मी 3 महिने करायचो. 3 महिने असे गुडघ्यावर उपास ताप करून शीन, काहीच नाही झालं. वो कहता है कि आपको भी वही बोलता है कि वचन लो और वचन ही बोलो। ये वचन ही आपको क्या करेगा? मुक्त करेगा, बंध मुक्त करेगा। वो कहता है इतने सालों से मैं जब परेशानी में था, मैं बहुत कुछ किया, बहुत नवीना किया, बहुत प्रे किया, उपवास किया, लेकिन कुछ भी नहीं हुआ। लेकिन जब ये तो वचन मिला, वचन बोला, वो वचन से ही उसके जिंदगी पूरा का पूरा बदल गया। आज मला वचनाने एवढी भरभराट दिले ना, एवढी भरभराट दिले ना की मी येशूचे लक्षवादी ना, त्याच्याशिवाय कोणचा वादी असेल ना ते आभार मानित आहे मी. वो बोलता है प्रभु ने वचनों के द्वारा इतना उसका भरभराट किया है, आशीषित किया है कि मैं प्रभु को जितना भी धन्यवाद दूं वो मैं कम ही है, कर ही नहीं सकता। इतना उनको घर में भर गया है। और ऐसे ही नहीं, उनके घर पे, हमारे यहाँ पे जितने भी लोग वचन बोलते हैं ना, सबके घर में सब कुछ बदल गया है। ना आता आमच्या घरी म्हणजे प्रार्थना व्हायची ना ब्रदर, आपल्या घरी प्रार्थना तो पहले हम इनके घर पे प्रे करते थे, पुढे प्रार्थना करायची म्हणजे ब्रदर बोलले आपण आपल्या तुमच्या घरी प्रार्थना करायची. ते आम्ही किती पहिला माणसं होतो, 10 जण माणसं होतो. 10 करता ते ब्रदरनी बोलायचा, पूर्वे करून, पश्चिमे करून, दक्षिणे करून, उत्तरे करून आमच्या सेंटरमध्ये माणसं आली आहेत आणि तुझं वचन ऐकितात. तसं मी बोलायचो, माझ्या घरामध्ये माणसं आले तुझं वचन ऐकितात. तर मी बोलायचो. एक दिवस मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तुम्ही होतेच ना ब्रदर? हां, आम्ही 2 जण गेलो होतो. दोघं? नाही, मी एकटाच गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. ते मी हॉस्पिटलमध्ये त्यांना वचन सांगितलं, सर्व म्हणजे एवढं वचन सांगितलं ना, माझी साक्ष सांगितली. तर मी त्यांना काय सांगितलं, संध्याकाळी आमचे तर 6 वाजता 7 वाजता आपले वचनाची प्रार्थना आहे, तुम्ही या. ते असं की आम्ही याव. ते किती माणसं आली असतील प्रार्थनेला? सांगा, किती आली असतील माणसं? वो बोलते हैं कि मैं ऐसे ही करता था। जब उनके घर में प्रे चालू हो गया तो उनके घर में 6-7 लोग ही आते थे। तो वो क्या बोलते थे कि धन्यवाद प्रभु, आपके वचन सुनने के लिए चारों तरफ से, पूरब से, पश्चिम से, दक्षिण से, उत्तर से 1000 लोग आके बैठे हैं। तो उतना उनका घर दिन ब दिन बढ़ते गया। उसके बाद वो एक जगह पर हॉस्पिटल में गए थे, तो वहां पे उन्होंने एक वचन दिया था उनके फैमिली को। तो उन्होंने कितना लोग लेके आए थे, कितना लोग लेके आए रहेंगे उनके फैमिली के? 16 का 16 लोग पूरा घर में आ गया था। आता पण येतात ते लोग. और अभी भी आते हैं। पहले तो हम 16 में थे, अभी प्रभु ने थोड़ा प्रमोशन किया है और प्रभु बोलता है अभी 16 छोड़ो, अभी 250 लोग आते हैं। जगह कम पड़ने वाला है और हम विश्वास करते हैं कि रांची में भी बहुत बड़ा जगह दिया है प्रभु ने हमको, और बहुत लोग आ गए। और हमको भी प्रभु ने वैन दिया, जगह दिया, तो उसने भी हमको बहुत बड़ा जगह दे दिया है उत्तर में। ते मग आम्ही ब्रदर बोलते आपण मुलींसाठी बायबल क्लास करायचा माझ्या घरी संडेला.
तो मैं एक बार ऐसे ही प्रे कर रहा था, तो मैं सुबह सुबह तो मेरे दिमाग में आया क्यों ना मैं बच्चों को भी पढ़ाऊं। संडे को तो हमारा प्रे नहीं रहता है, तो क्या बैठने को तो मेरे को मतलब ऐसा रहता है ना, कभी कभी माइक लेके बोलेगा नहीं ना तो कुछ अजीब लगता है, वचन किसको बताएगा नहीं ना तो ऐसा लगता है आज कुछ खाना ही नहीं खाया है। तो मैं बोला इनको एक काम कर सकते हैं भाई, आपका घर हमें संडे को मिलेगा। ये बोला क्यों नहीं मिलेगा, मिलेगा ना, अभी इसका जान किसने बचाया? यीशु ने, वचन ने, मैंने नहीं बचाया, वचन ने बचाया। तो ये क्या ना बोलेगा? तो ये बोला अरे कभी भी आओ, लेगा। और वहां पे सब बच्चों के लिए हमने क्लास शुरू कर दिया संडे का, सुबह 10 से लेके शाम को 6, 7, 8 भी बजता है कभी कभी। और खाने के साथ, खाना किधर से आता है उसको मालूम है, हमको नहीं मालूम। ते पहिला 6 मुली 5 मुली यायच्या, नंतर बीजा हप्त्याला 8, 10, 12, आता 16, 23, 25 लोक. तो वो बोलता है पहले 4 आते थे बच्चे, 5 आते थे, 6 आते थे, बाद में 16, 18, और ये संडे बोलता है 25 लोग थे, 25 नंतर 25 बच्चे थे। नंतर काय ब्रदर बोलला मला की आपण 1 तासाची वचनाची रोजरी करू तुझ्या घरी. तो एक दिन फिर वापस मैं ऐसे ही प्रे कर रहा था, प्रभु बोलता है दोपहर का तो फ्री होता है, खाना खाने के बाद क्या करेगा, सोना है? मैं बोला नहीं, तुम बोलो क्या करना है मैं करेगा। तो प्रभु ने बोला हर दिन इसके घर पे जाने का दोपहर में और इसको सोने नहीं देने का। तो इनको बोला मेरा इच्छा है कि हम जो वचन है ना, जो लोग पढ़े लिखे नहीं है, जिनको बोलना नहीं आता है, उनको हम लेंगे दोपहर में 1 घंटा, 2 से 3 या 3.5, और हम लोग वचन बोलेंगे और उनको हमारे पीछे बोलने लगाएंगे। तो जैसे हम बोलेंगे उनके भी मुंह में और रोज बोल बोल के क्या होएगा, आ जाएगा, और हमारा भी क्या होएगा, बीज हम भी बोएंगे। तो ऐसा 1 घंटा चालू किया। ते मतलब म्हणजे चालू ठेवलं म्हणजे आम्ही ते यावं घ्यायचो ना, आरोग्य यावं, पैसे यावं, यावं त्यावं. जेव्हा आम्ही ती फिलिपिन 490 बोलू लागलो ते म्हणजे आमच्या कुटुंबाच्या म्हणजे आमची सर्व फॅमिली आहे ना, 250 आम्ही कुटुंबावर सर्व प्रेला येतात ती. तसंच म्हणजे ती प्रे करू लागलो ना, ते आम्हाला म्हणजे असे म्हणजे कोण ना कोण गिफ्ट काही ना काय देऊ लागली. जशी रोजरी करत होतो ना तशी काही ना काय म्हणजे एक गरज आहे ना तुम्हाला, हे पैसे घ्या असे करून पुष्कळ म्हणजे आम्हाला कोणी 2, 3, 4, 5 आणखीन या रोजरीमध्येच आम्हाला ते पंखे आले ना ब्रदर. हाँ, और हमको कभी कोई पैसा नहीं देता था, लेकिन कुछ खाने को भी नहीं दिया, लेकिन जैसा हमने 1 दिन का रोजरी चालू किया ना, हम लोग 1 दिन हेल्थ के लिए, मतलब चंगाई के लिए, 1 दिन समृद्धि के लिए, ऐसा हम बोलने लगे, 1 दिन प्रोटेक्शन के लिए 1-1 घंटा बोलते थे, और ऐसा बोलते थे कोई उठता ही नहीं था, और बोलने लगे। उस दिन से कोई ना कोई आता है, हमारा जब प्रेयर होता है, भाई तुमको शक्कर देना है, भाई तुमको बिस्किट देना है, भाई तुमको ये पैसा देना है, बच्चों को कुछ खिला दो, जो संडे क्लास होता है भाई इसका खर्चा हम लोग करेंगे। उसी रोजरी से हमारा पंखा आ गया, बराबर। और जब भी हमने रोजरी चालू किया था कोई आता नहीं था, 3-4 लोग थे, लेकिन अभी इतना घर भरता है कि जगह नहीं रहता है। आणि आम्हाला खुर्च्या पण लागत होत्या, खुर्च्या पण आल्या, स्पीकर पण आले, सर्व काय आलं. और हमको जो खुर्ची लग रहा था 80, वो भी खुर्ची भी आया, नया स्पीकर भी आया, एम्पलीफायर भी आया, सब कुछ वह आ गया। किससे? वचन से। हाँ हाँ, हाँ? आमच्या घरी हाँ, इनके घर पे दोपहर में, इनके घर पे, उनका घर खाली रहता है, तो उनको क्या थोड़ा सोने नहीं देने का ना, इसलिए मैं जाता हूँ। आता मी तुम्हाला एकच सांगतो, आता आम्ही आल्यावर ना तेव्हापासून बघता तुमचं गपशप जास्त चालते. हाँ, तो वो भाई बोल रहे हैं अभी, रुको, अभी थोड़ा वो प्रेम से बाहर आ गए। वो बोलते हैं जब से हम आए हैं ना, हम देखते हैं तुम्हारा थोड़ा गपशप म्हणजे असं गपशप ज्यादा चलता है, मतलब आपस में बातचीत ज्यादा चलता है। तर मी काय सांगतो तुम्हाला, तुमच्या घरी गेल्यास ना की तुमच्या शेजाऱ्यामध्ये 5-6 जर बाया असल्या ना, ते अशी वचनाची रोजरी करा ना तुम्ही. वो बोलते हैं तुम ऐसे ही घर पे जाओ ना, तुमको पता है बीज बोना है ना, तो ऐसे ही 5-6 लोगों को लो, जमा करो, और जिनको नहीं पता
बोलो सब मिलकर। हा, तिथे जायचं आणि खाली काय वचनाची रोजरी करायची बस. क्या है, सिर्फ वचन बोलना है ना, और क्या है, वचन तो बोल सकते हैं ना। हाँ, डोक्यावर हात ठेवायचा नाही, खाली सर पे हाथ हा. भी नहीं रखने का है, सिर्फ आम्ही- वचन बोलना है। आम्ही कधीच न कोणाच्या हात ठेवू, हम कधीच कभी नाही. भी हाथ नहीं रखने जाते, सिर्फ क्या बोलते हैं, वचन. वचन देते। क्योंकि हम हाथ रखेंगे तो हम किसको, फिर हमको खुद क्या बनाएंगे, हम लोग भगवान बना देंगे। इसलिए हमको क्या, किसको भगवान ने, जो प्रभु का वचन खुद ईश्वर है उसको ही ईश्वर देना है। आता बीजं एक सांगायचं आहे, माझी बहीण वचनामध्ये आहे ना, ते माझ्या बहिणीच्या मुली म्हणजे असं जाम झगडालू होत्या. ते माझी बहीण डोक्यावर हात ठेवून वचन बोलायची, प्रभू येशूचा पवित्र आत्मा, म्हणजे त्या वचनामध्ये नव्हत्या त्या. मम्मीला चिडवायच्या, तू हे काय बोलते, ते काय बोलतेस. पण त्या आज 2 मुली प्रीचिंग करतात ना ब्रदर. हाँ, वो कहते हैं उसकी बहन आती थी, जो झगड़ालू थे, हमने बोला था ना तीनों बहन, तो उसकी मम्मी ने जो वचन लिया था 4, 18 और 19, वो लेके जाती थी रात को, जब उनकी बेटियां सोती थी तो हाथ रखती थी और पूरा पूरा वो रोजरी उनके बच्चों पर बोलती थी। और वही बेटियां आज संडे क्लास में आके आके आज उत्तन में प्रवचन करती। मी तुम्हाला सांगता, ऑरिजन बसल्या आणि म्हणजे तुम्ही बी बायबल क्लास घ्या संडेला, जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा. बघा, परमेश्वर सांगते की 2 किंवा 3 माझ्या नावाने उपस्थित असतात ते मी आहे. आम्ही कार्य किती 2-3 जणच केलं होतं, ते आज आमचं कार्य एवढं वाढलं. तेव्हा मी तुम्हाला सांगते की तुम्ही घरोघरी जा, वचन बोला. और वो भी तुम आपसे भी कहते हैं कि बोलते, अगर हम लोग कर सकते तो आप क्यों नहीं कर सकते। आप भी तो कर सकते, आपके पास भी वचन है। आप भी जाओ पड़ोसी में, आपके भाई बहनों में, उनको लेके बैठो, उनके लिए रोजरी बोलो और उनका भी जीवन बदलो और आपका भी क्या हो जाएगा, बदल जाएगा। मग माझं जेवढं गेलं होतं तेवढं मला परमेश्वराने दिलं, म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देतोय, आभार मानते आणि त्याची स्तुती करते, त्याला धन्यवाद देतोय. वो कहते हैं कि मेरा जितना भी गया था उतना वापस आ गया, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता है, उसका स्तुति करता है और उसका आभार मानता है। जय येशू. जय यीशु।